नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर. जर तुम्ही 2025मध्ये म्हैसूरची ट्रिप प्लॅन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. म्हैसूर ट्रिपबद्दल एक्साइटमेंट सगळ्यांनाच होती. तर फायनली एकदा आम्ही ट्रिपला सुरुवात केली, फुल एन्जॉय करत. स्टेशनमध्येच एक ऑफिस आहे, तिथं आम्हाला माहिती दिली सगळी, म्हणजे तुम्ही कसं प्लॅन करू शकता म्हैसूर फिरायचं, आजूबाजूची ठिकाणं ते आम्ही त्या माणसानं सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही ठरवलं आणि तिथंच 4 व्हीलर आम्ही बुक केली 2 दिवसासाठी. पहिल्या दिवशी म्हैसूरमधले सगळे ठिकाणं आणि दुसऱ्या दिवशी बेलूर, हसन, हळेबीडू हे ठिकाणं आम्हाला दाखवणार होते त्यांनी. जेव्हा मी म्हैसूरचे ट्रेन तिकीट बुक केले होते तेव्हाच, म्हणजे जवळजवळ 15-20 दिवस आधी आम्ही रूम बुक केली होती. एक हॉस्टेल होतं, तिथं आम्ही डॉर्मेटरी रूम बुक केली होती. अगदी स्वच्छ होती आणि जे म्हैसूरमध्ये ठिकाण आपण बघणार आहे त्यापासून अगदी जवळ होतं. रिक्षानं किंवा ओलानं आपण येऊन जाऊन करू शकतो असं ठिकाण होतं हे. आणि ह्या हॉस्टेलचं नाव होतं इंटरनॅशनल हॉस्टेल म्हैसूर. आणि हॉटेलमधला स्टाफ पण चांगला होता आणि फॅमिलीसाठी पण हे हॉस्टेल मस्त आहे अगदी. स्टोरेजसाठी छान बेड. तर या हॉस्टेलमध्येच आम्हाला इन्क्लुडेड नाश्ता होता. मस्त नाश्ता असतोय. 3 डोसे होते आणि सांबार चटणी होती. चहा कॉफी तुम्ही घेईल तेवढं होतं, अनलिमिटेड होतं. दुसऱ्या दिवशी पोंगल, परत बिस्सीबेळे भात असं पण होतं. त्याच्यानंतर आम्ही ज्या दिवशी पोचलो त्या दिवशी फार टायर्ड झालो होतो, त्यामुळे स्वतःच आम्ही फिरायचं ठरवलं. फ्रेश वगैरे झाल्यानंतर आम्ही स्वतःच बाहेर फिरायचं ठरवलं. आणि असं फिरता फिरता आम्हाला एक मंदिर दिसलं. सुब्रमण्यम स्वामींचं मंदिर होतं हे. तेव्हा बंद होतं, पण त्याचं पण दर्शन आम्ही घेतलं. मग आमची एक बेळगाववरून फॅमिली आली होती, त्यांनी स्नो वर्ल्डला जावा म्हणून सांगितले, म्हणून आम्ही तिथं आलो. तिकीट्स वगैरे काढले आणि आतमध्ये गेलो. इथं 3-4 प्रकारचे गेम्स आहेत, लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी. थ्री अशा प्रकारचे छान छान फोटो आम्ही क्लिक करून घेतले सगळ्यांचे. मस्त फुल एन्जॉय केलं इथं. हे मिरर मेज म्हणून होतं. लहान मुलांसोबत गेला की फार मजा येणार. मुलं फुल एन्जॉय करतात, त्यासोबत मोठी पण माणसं फुल एन्जॉय करतात. शिमला, कुल्लू मनाली आणि काश्मीरला आल्याचा अनुभव इथं येतोय. मस्त आहे अगदी. घसरगुंडी वगैरे आहे, झुलता पूल आहे, कॅफे आहे. म्हैसूर पॅलेस हे प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर म्हैसूर पाक, म्हैसूर प्युअर सिल्क साड्या, म्हैसूरचा मसाला डोसा, इथले पेंटिंग्स, उदबत्ती, चंदन, साबण, परत पावडरी सगळ्या फेमस आहेत. तर तुम्ही त्या पण खरेदी करू शकता. आत्ता आपण म्हैसूर पॅलेसमध्ये आलेलो आहे. म्हैसूर पॅलेसच्या एंट्रीला तिकीट वगैरे काढले आणि तिथून आता आतमध्ये आपण एंट्री घेत आहे. म्हैसूर पॅलेसला अंबाविलास असं सुद्धा म्हणतात. एक शाही राजवाडा आहे हा आणि वडियार घराण्याचं निवासस्थान, म्हणजेच एक राहण्याचं ठिकाण आहे हे. म्हैसूर पॅलेस हे अगदी म्हैसूरच्या मध्यावर आहे. 14व्या शतकात हा वाडा बांधला होता, म्हणजेच पॅलेस. तर तो पूर्वी लाकडी होता म्हणे आणि त्यामुळे त्याला सहज आग लागायची. सध्याचा हा महल दगड आणि विटा, लाकूड यापासून तयार केलेला आहे. भारतामधल्या सर्वात प्रसिद्ध असं पर्यटन स्थळापैकी एक म्हैसूर आहे. दसऱ्याला इथं मोठा उत्सव होतो. जंबो सवारी निघते
आणि हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येते. द्रविड पूर्व आणि रोमन कलेचा अप्रतिम मिलाप यापासून हा पॅलेस तयार झालेला आहे. हेन्सी इर्विन यांनी हा वाडा डिझाईन केलेला आहे आणि हा वाडा बघण्याची वेळ आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 5पर्यंत. दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी इथं लाईट शो होतात आणि पॅलेस हा मोठा आकर्षकरित्या सजवण्यात येतो. आम्ही गेलेलो त्या दिवशी रविवार होता, तेव्हा पण आम्हाला हे लाईट शो बघायला मिळाला. एका फोटोग्राफरनं आम्हाला तिथल्या सांगितलं की 95,860 लाईट्सने हा वाडा सजवला जातो. आणि अजून एक ह्या पॅलेसची गोष्ट खास मला आवडली ती म्हणजे या पॅलेसच्या बाहेरच आपल्याला चपला आपल्या काढून जाव्या लागतात आणि तिथलं सगळं पॅलेस आपल्याला नजारा बघायला सोडतात आतमध्ये. म्हैसूरमध्ये अजून बघण्यासारखं भरपूर काही आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया. आत्ता जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.